थोडंसं हाऊस हजबंड याबद्दल बोललो, तर त्यापुढे थोडंसं जाऊन जेव्हा पॅरेंटिंगचा रोल येतो, की जेव्हा तो बाबा होतो, तर त्याचा तो इमोशनली मॅच्युअर्ड असणं किंवा नसणं, त्याचा EQ चांगला असणं किंवा नसणं, याचा त्याच्या मुलावर, मुलीवर थेट परिणाम होत असतो. खूप जास्त, खूपच जास्त. म्हणजे आपण जरा सिन्स वी आर टॉकिंग अबाउट मेल EQ, आपण पुरुषांबद्दलच्या EQमध्ये बोलतो, तर थोडंसं मी त्याच्यावर जास्त फोकस करीन. पण हे तेवढंच खरं आहे की जेव्हा एखादा पुरुष बाबा होतो, बरोबर आहे, मग मुलगी झालेली असू देत किंवा मुलगा झालेला असू देत, तर आता मुलावर वेगळ्या प्रकारे परिणाम होतो आणि मुलीवर वेगळ्या प्रकारे. म्हणजे आता समजा तिला आपले बाबा दिसत आहेत, मुलीचं आपण घेऊयात उदाहरण, की बाबा दिसतोय आपला. बाबा एखाद्या सिच्युएशनमध्ये कसा वागतोय किंवा एखादी सिच्युएशन कशी प्रोसेस करतोय, बरोबर आहे, का तो एकदम शांतच होतोय, तो फक्त आरडाओरडा करतोय आणि तापटपणे काहीतरी बोलून निघून जातोय, हे रिॲक्शन आहे, का तो ती सिच्युएशन समजून घेतोय आणि त्या सिच्युएशनला त्याप्रमाणे रिस्पॉन्ड करतोय, हे ऑब्झर्व करत असतात मुलं. पण जेव्हा एखादा पुरुष जो आहे तो त्याचं EQ जेव्हा, म्हणजे आपण ज्याला म्हणूयात की तो वापरतो EQ, राईट, आणि रिस्पॉन्स देतो किंवा समजून घेतो भावना. कारण की हे बघ, शेवटी कुठल्याही घरामध्ये हे नवरा बायकोमध्ये भांडणं होतातच आणि ते मुलं बघतच असतात, राईट, वादविवाद होतात आपण म्हणूयात. त्यावेळेला बाबा आपला कसा रिस्पॉन्ड करतोय आईच्या इमोशन्सना किंवा आपल्या इमोशन्सला किंवा आजूबाजूच्या बाकीच्या वॉटेवर इमोशन्सना, हे मुलं ऑब्झर्व करत असतात. कारण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मुलं 80% गोष्टी ह्या तुमच्या आईबाबांच्या वागण्यातनं उचलत असतात. आपण ज्याला म्हणतो ना की संस्कार जो आहे तो इनडायरेक्टली वागण्यातनं जास्त होत असतो. बरोबर. सो कसं रिॲक्ट केलं बाबांनी, कसं रिस्पॉन्ड केलं, कसं समजून घेतलं, किंवा तिला काही प्रॉब्लेम असेल, कसा बाबांनी मला समजून घेतलं, हे जेव्हा तिला कळतं की आपला बाबा इमोशन समजून घेऊ शकतो, मग ती शी ग्रोज अप विथ अ थॉट की येस, इट इज ओके टू एक्सप्रेस इमोशन. किंवा बाबा कधीतरी म्हणतो अगं मलाही त्रास होतो आहे गं, आणि बाबा रडतो किंवा काय वॉटेवर. मग जो बाबा एक्सप्रेस करतो हे जेव्हा ती मुलगी बघते, तेव्हा तिला असं काही वाटत नाही की नाही बाबांनी स्ट्रॉंगच असलं पाहिजे. बाबा स्ट्रॉंग आहेच, पण बाबा एक्सप्रेसही करू शकतो, बाबा त्याचे इमोशन्सही दाखवू शकतो. त्यावेळेला मग शी ग्रोज अप विथ अ थॉट की इट इज ओके फॉर मेन टू एक्सप्रेस. ओके. म्हणजे ती त्या थॉटनी मग ती काय म्हणूयात आपण, लेबल नाही करत मग पुरुषाला की नाही पुरुष स्ट्रॉंगच असतात वगैरे. मग तिच्या डोक्यात असतं की नाही, पुरुषांनाही एक्सप्रेस करायचा पूर्ण अधिकार आहे आणि तेही भावना एक्सप्रेस करू शकतात, तेही सेन्सिटिव्ह असतात. नाव कमिंग टू द बॉय, सगळ्यात जास्त इफेक्ट हा मुलावर होतो. बरं. ओके, कारण की ऑब्व्हियसली मेल टू मेल आहे, सगळं पिकअप केलं जातं. आपण सगळे बघतोस की टीनेजर्स, म्हणजे आता तुझाही मुलगा तू म्हणालास 12 वर्षांचा आहे, बरोबर. आता काही दिवसांनी तुला ही विल आस्क फॉर युअर शर्ट, ही विल आस्क फॉर युअर परफ्यूम. सगळं बाबा काय करतोय ना ते सगळं ऑब्झर्व करून बाबासारखं आता इमिटेट व्हायला सुरुवात होणार आहे थोडी थोडी, बिकॉज यू आर द फर्स्ट पर्सन, तू रोल मॉडेल आहेस तू. मग आता आपला बाबा एखाद्या ह्या सिच्युएशनमध्ये, जसं मी म्हटलं तसं, की कसा इमोशन्स एक्सप्रेस करतो, एखादी सिच्युएशन कशी हँडल करतो. हँडल म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की हँडल इन द वे की आपण काय सोल्युशन वाईज, इमोशन वाईज कशी हँडल करतो बाबा माझा, किंवा समजून घेऊन कसं काय करतो, हे जेव्हा मुलगा बघतो तेव्हा तोही आपणही असंच केलं पाहिजे हे त्याच्या डोक्यात येतं. म्हणजे फॉर हिम ही ग्रोज अप विथ अ थॉट अँड अ बिलीफ की इट्स ओके टू एक्सप्रेस इमोशन्स. इवन आय हॅव इमोशन्स, चालणार आहे, मी पण स्वतःमध्ये मला काय वाटतं आहे हे एक्सप्रेस करणं मला इट इज अलाउड. ह्या थॉटमध्ये तोही ग्रोज अप ॲज अ स्ट्रॉंग ॲज वेल ॲज अ सेन्सिटिव्ह पर्सन. हेच तर कॉम्बिनेशन हवं आहे ना आपल्याला. बायका ऑलरेडी सेन्सिटिव्ह होत्या, आता त्या स्ट्रॉंग झाल्यात. वी लाईक दिस कॉम्बिनेशन, राईट. आता पुरुषांमध्ये देव ऑलरेडी वर स्ट्रॉंग, म्हणजे ब्रेड विनर्स म्हणूयात किंवा जे काही आहे आता. बट नाव इफ दे ब्रिंग दॅट सेन्सिटिव्ह साईड पुरुष किंवा इमोशनल साईड, तर इट इज द बेस्ट कॉम्बिनेशन. आणि आजकालच्या पिढीला तुला खरं सांगू तर अशीच पुरुष आवडतात. ओके. आणि हे तुम्ही सांगितलं, आणि ह्याच्यात जर विपरीत परिस्थिती असेल की तो पुरुष तसा नाही आहे आणि तो टिपिकल अल्फा मेल जो काही म्हणतात, हल्ली आहे मी बॉलिवूडनी आणली कॉन्सेप्ट ही, तसा जर असेल तर त्याचा मुलांवरही त्यांच्या अपब्रिंगिंगवरही खूप निगेटिव्ह परिणाम होतो, खूप जास्त होतो. मी म्हटलं तसं की मग ती मुलगी शी विल ग्रो अप इन फिअर, एक भीती की अरे नाही असंच असतं.
मग तिचं उद्या लग्न जेव्हा होईल, किंवा तिला कदाचित लग्नही करावं वाटणार नाही. लग्नही करावं असं वाटणार नाही. तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. पण जर लग्न झाल्यानंतर मग तिला असं वाटेल की हां, जे काही सगळं माझा नवरा बोलतो, जे काही करतो, मला रागराग करतो, इट इज नॉर्मल. हम्म. सो बिकॉज ते नॉर्मलायझेशन घरातच झालं ना, बाबांनाच बघितलंय तिने, तर तिला वाटणार की दिस इज व्हेरी नॉर्मल. हम्म. बरोबर आहे की तापटच आहे आणि नॉट रिस्पेक्टिंग मी वॉट एव्हर. तिला वाटेल हे नॉर्मल आहे, हे असंच असतं. बरोबर आहे. आणि हे एक्झॅक्टली मुलाच्या बाबतीत असं होईल की मुलगा जो आहे तो ही विल ग्रो अप विथ लाईक दॅट. तो त्याच्या बायकोला, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना तसंच ट्रीट करणार जसं बाबा ट्रीट करतात. आणि हे बघ, बोलता बोलता आपण बऱ्याच वेळेला हे बोलून जातो ना रे, घरामध्ये पण अगदी आजोबांसारखा तापट आहे बरं का हा. हो. आणि यू टेक प्राईड इन सेईंग दिस. मग त्या मुलालाही असं वाटतं की अरे येस, मी आजोबांसारखा आहे, तापट आहे. म्हणजे मग काही त्यांनी केलं की मग तो एकच एक्सक्यूज असते, मी आजोबांसारखा तापट आहे ना, माझ्या स्वभावात आहे, मी काय करू. सो हे असं परिणाम होतो. दिस इज हाऊ द इफेक्ट इज, नेगेटिव्ह इफेक्ट. मग त्याला असं वाटतं की भावना एक्सप्रेस करणं वगैरे हे वीकनेस आहे बरं का. काही काय रडतं का कोणी. माझे आई बाबा म्हणजे माझे बाबा आजोबा कधी रडले नाहीत असं नसतंच. दिस इज हाऊ दे विल ग्रो अप. सो पर्सनॅलिटीज कम्प्लिटली डिफर होतात. मी मगाशी आपण जे पॅरेंटिंगचं बोलत होतो, तर मग हे असे खूप वेगवेगळे न्यूनगंड कॉम्प्लेक्स पुरुषाच्या मनात असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा त्या पुरुषाच्या मनात अशा काही आढी असते की मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाही, कारण त्यांच्यामुळे मी असं आहे. कारण तुम्ही म्हटलं तसं वडिलांचा थेट परिणाम त्या मुलावर होत असतो. किंवा दुसरीकडे माझी मुलं, मग मुलगा असो मुलगी असो, माझ्यासारखे होऊ नयेत, कारण माझ्यात खूप सारे दोष आहेत किंवा माझ्यात खूप साऱ्या इन्सिक्युरिटीज आहेत. असं दिसतं तुम्हाला? हो, बऱ्याच वेळेला दिसतं. म्हणजे कसं असतं की शेवटी दोन गोष्टी होऊ शकतात. जेव्हा तुम्ही रोल मॉडेलकडे बघता, आई वडील हे रोल मॉडेल असतात मुलांचं, बरोबर. आता आपण वडिलांचा विषय घेऊयात. शक्यतो पुरुषासाठी रोल मॉडेल म्हणजे मुलासाठी, मुलगा असेल तर त्याला बाबा हा रोल मॉडेल असतो, बरोबर आहे. मुलीलाही बाबा हा रोल मॉडेल असतो, राईट. आता काय होतं की जेव्हा काही गुण त्यांना दिसत असतात, मी म्हटलं की मुलं ऑब्झर्व करतात, ते ऑब्झर्व करूनच बरोबर त्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यामध्ये जातात, बरोबर आहे, सिस्टममध्ये. तू म्हणाल तसं की थिंकिंग प्रोसेस, बिलीफमध्ये जातात. मग आता काही गोष्टी नाही, ह्या बाबाच्या बरोबर नाही, तर मला नाही व्हायचं असं बाबासारखं. तो जो मुलगा आहे ना, तो कंटिन्युअसली ते फाईट करत असतो इंटरनली की मला असं बाबासारखं केअरलेस नाही व्हायचं आहे, किंवा वॉट एव्हर माईट बी. मी एक छोटंसं उदाहरण देते. किंवा बाबासारखं मला असं चिडायचं नाही आहे, मला रागीट नाही व्हायचं आहे, ओके. किंवा मी माझ्या मुलांबरोबर असं नाही वागणार. आता कित्येक वेळेला माझ्यासमोर मी म्हटलं असं काउन्सिलिंगच्या वेळेला, आमच्या आईबाबांनी असं केलं ना म्हणून आम्ही मुलांना असं करतो, असे मला पेरेंट्स उत्तरं देतात, राईट. की हां, त्यात काय म्हणे, आम्ही मार खाल्ला आहे ना, मग आम्ही तेच करणार मुलांवर. सो दॅट चेंज, कारण की ते इतकं ते वाढलेले असतात. आणि काही पेरेंट्स म्हणतात की नाही, जे माझ्या आईने किंवा माझ्या बाबांनी माझ्याबरोबरच केलं किंवा बाबांनी जे काही ते मी माझ्या मुलांबरोबर अजिबात करणार नाही. ह्याच्यात परिणाम काय होतो माहिती का, मग पेरेंट्स, हे सेकंड कॅटेगरीचे पेरेंट्स ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात. जस्ट बिकॉज दे डोंट वॉन्ट हाऊ टू यूज दॅट पेरेंटिंग स्टाईल कम्प्लिटली. ती ऑफकोर्स वापरूही नाही, पण काही काही गोष्टी होत्या चांगल्या आधीच्या पेरेंटिंगच्या पण, बरोबर आहे. मग ते एकदम नाही, मग एकदम डोक्यात होतं की नाही, माझ्या बाबांनी मला असं केलं ना, मी माझ्या मुलाबरोबर असं होणार नाही, करणार नाही. मग दे बिकम ओव्हर्टली प्रोटेक्टिव्ह, ओके, विच इज ऑल्सो रॉंग, बरोबर आहे. मग ते फेलियर्स होत नाही मुलांना, म्हणजे दे डोंट लेट द किड्स फेल. मग ते सगळंच असं खूप ओव्हरऑल तो सगळा कॉम्प्लेक्स, एक ओव्हरऑल ब्रिंगिंग अप, ते पण कॉम्प्लेक्स होऊन जातं. आणि काही असतात की नाही, माझे बाबा असे होते म्हणून मी असा आहे, मी माझ्या मुलांनाही असंच करणार. तर हे असेच परिणाम होतात. अरे आता इट डिपेंड्स ऑन हाऊ त्या व्यक्तीने कसं ते कन्सीव्ह केलं आहे, त्याच्या बाबांकडे त्याचा रोल मॉडेल, त्याच्या बाबांबद्दलची प्रतिमा काय, त्याच्या बाबांबद्दलचे विचार काय आहेत, त्याला बाबांमधल्या कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या गोष्टी नाही आवडायच्या, आणि त्याने कशा आत्मसात केल्यात, ह्या सगळ्या गोष्टी ज्यात नाही, सगळे फॅक्टर्स एकत्र येऊन आपण म्हणूयात की त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी बनते मुलाची, राईट. आणि मग त्याच्यात ते भरपूर न्यूनगंड तयार होतात. काही गोष्टी नाही, बाबांनी सांगितल्यात, ह्या अशा असतात, ह्या अशाच असतात, हे असं एक मे बी दे हॅव चेंज पण नाही, हे असंच चालत आलेलं आहे, बाबांनी पण असंच केलं आहे तर मी असंच करणार, हे असतं. किंवा बाबांनी केलं म्हणून मी नाही करणार, हे दोन टोकं आहेत, राईट. सो यू विल हॅव बोथ काइंड्स ऑफ पीपल दॅट विल कम अप. सो त्यामुळे कॉन्शियस पेरेंटिंग ह्यालाच म्हणूयात की नो राईट नो रॉंग,
इन अ वे, ओके, की सगळ्या गोष्टींचा म्हणजे मुलांना सरासरी विचार करायला शिकवणं फार गरजेचं आहे आणि हे सगळं ना वागण्यातूनच दाखवणं फार गरजेचं आहे. आणि असं समोर घेऊन मुलाला किंवा मुलीला सांगण्यापेक्षा नाही सांगण्यापेक्षा इट इज इम्पॉर्टंट की तुमच्या वागण्यातून दिसलं पाहिजे. मी तुला म्हटलं तसं की मुलं इमिटेशनमधून शिकतात.